नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामध्ये गट क स्तरावरती सर्व सेवेने रिक्त पदाची या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 222 जागांसाठी तुम्हाला सर्व सेवेने रिक्त पदाची जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे. त्यासाठी पेमेंट जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 1,22,800 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार सुद्धा दिला जाणार आहे. बाकी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या मार्फत पदभर जाहिरातीबाबत जाहीर प्रकटन करण्यात आलेले आहे. यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थापनेने गट क स्तरावरती 222 जागेसाठी जी पदभरती होती त्या ठिकाणी 18/3/2026 लास्ट डेट होती. आता त्या ठिकाणी लास्ट डेट एक्सटेंड करण्यात आले 31/3/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे. यासाठी मित्रांनो पहिली पोस्ट जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला अभियांत्रिकी सेवा गट का असणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S14 मध्ये पेश करा असणार आहेत. 38,600 ते 1,62,000 एकूण 32 जागा. पुढची पोस्ट आहेत अग्निशमन गट क साठी S10 मध्ये पेश करा असणार आहेत 4 जागा. सुरक्षा रक्षक गट क S10 मध्ये पेश करा एकूण 1 जागा. पुढची पोस्ट आहेत तांत्रिक सेवा गट क साठी 29,200 S10 मध्ये पेश करा असणार आहेत एकूण 24 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे सार्वजनिक आरोग्य गट क साठी S10 मध्ये पेश केलं 12 जागा. वैद्यकीय अधिकारी गट क S8 मध्ये पेश केलं एकूण 7 जागा. त्याबरोबर पुढची पोस्ट आहे अग्निशमन गट क 25,581 मध्ये एकूण 8 S7 मध्ये पेश केलं एकूण 15 जागा. पुढची पोस्ट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गट क यामध्ये जर बघितलं तर उद्यान सहाय्यक कृषी सहाय्यक मध्ये S7 मध्ये पेश केला असणार आहेत एकूण 6 जागा. पुढची पोस्ट आहे तांत्रिक सेवा गट क अमेरिकन पोस्ट असणार S7 मध्ये पेश केली 700 ते 69 दरम्यान पेश केला असणार एकूण 6 जागा. अग्निशमन विभागामध्ये S6 मध्ये पेश केला असणार 100 जागा. आणि लेखा परीक्षण विभाग लोकपाल मध्ये S6 मध्ये पेश केलं 19,963 पेश केलं एकूण 12 जागा. अशा 222 प्लस जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये जर बघितले तर 17/2/2025 पासून 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे. या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे, तो आपल्या चॅनलवरती तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हा व्हिडिओ नक्की पहा. यासाठी परिशिष्ट शुल्क जर बघितलं तर ओपनची 1,000 रुपये फी असणार आहे. कार्डसाठी 900 रुपये फी तुम्हाला असणार आहे. ही फी मिळतात तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही फी भरू शकतात. ही फी नॉन रुपये तुम्हाला फी असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर MC.org या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण माहिती सहित पाहायला मिळणार आहे. तिथूनच तुम्ही या ठिकाणी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. ऑनलाईन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरला जातो याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तो व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये मित्रांनो जर जागा बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला गट क च्या ज्या जागा असतात त्यामध्ये जर आरक्षण असणार आहे. यामध्ये सर्वच पदासाठी आरक्षण असणार आहेत. अनुसूचित जाती जमाती विज अ भज ब भज क भज ड विम प्र इम व SBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर समानता आरक्षण असणार आहेत. महिला असेल, माजी सैनिक, अंशकाली पदवीधर, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग आणि सर्वसाधारण आरक्षण असणार आहेत. आणि एकूण सुद्धा आरक्षण तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो आपण यामध्ये शॉर्टमध्ये एकूण जागा किती आणि पात्रता किती ते सुद्धा पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क असणार आहेत. यासाठी जे एज्युकेशन असणार आहे मित्रांनो तुम्हाला विद्यापीठाची सिव्हिलमधून डिग्री लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क ची पोस्ट असणार आहेत. एकूण 4 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय राज्य अग्निशमन महाविद्यालयाकडील जे सर्टिफिकेट असते ते लागणार आहेत. आणि अनुभव सुद्धा लागणार आहेत. त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव बरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहेत. त्यासाठी शारीरिक पात्रता असणार आहेत. हाईट 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, चेस्ट असणार आहे 81 आणि फुगून 5 सेंटीमीटर 86 सेंटीमीटर तुम्हाला चेस्ट लागणार आहेत. वजन महिला पुरुषांसाठी 50 किलोग्राम आणि महिलांसाठी 46 किलोग्राम वजन सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे सुरक्षा रक्षक अधिकारी गट क एकूण 1 जागा असणार आहे. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. त्याचबरोबर लष्कर शहरातील
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा सक्षम पदार्थ 3 वर्ष अनुभव लागणार आहेत. आणि शारीरिक पात्रता बघितली तर हाईट 165 सेंटीमीटर, महिला 157 सेंटीमीटर, चेस्ट असणार 81 फुगून 5 सेंटीमीटर जास्त, आणि वजन पुरुषांसाठी 50 आणि महिलांसाठी 46 किलोग्राम वजन सुद्धा लागणार आहे. आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यासाठी एकूण 24 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जर पहिले तर मान्यताप्राप्त विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल मध्ये लागू शकते. आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुमचं लागणार आहे. पुढची पोस्ट आहे स्वच्छ नारीची गट क. यासाठी एकूण 12 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री लागणार आहे. कोणत्याही शाखेत डिग्री चालू शकते. स्वच्छता निरीक्षक पोस्ट आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे पशुधन पुरुष गट क साठी पोस्ट असणार आहेत. एकूण 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी जर पात्रता वहिली तर तुम्हाला 12वी लागणार आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धन पदविका लागणार आहे म्हणजे डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे यंत्रचालक ऑपरेटर गट क. एकूण 15 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी जर पहिले तर 10वी पास लागणार आहेत आणि अग्निशमनाचा पाठ्यक्रम पूर्ण असावा. वेगवेगळे लायसन्स लागणार आहेत. 3 वर्ष अनुभव सुद्धा लागणार आहेत. मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर शारीरिक पात्रता असणार आहेत. हाईट 165 आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर, चेस्ट असणार आहेत 81 आणि फुगून 5 सेंटीमीटर, महिलांसाठी कोणतीही चेस्ट अट नसणार. आणि वजन जर पहिले तर पुरुषांसाठी 50 किलोग्राम, महिलांसाठी 46 किलोग्राम वजन सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो उद्यान कक्ष सहाय्यक गट क. यासाठी एकूण 6 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जर पहिले तर मान्यताप्राप्त विद्यापीठ बीएससी हॉर्टिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री सायन्स मधून लागणार आहेत. अनुभव लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत अवनिरीक्षण गट क. यासाठी जर पहिले तर एकूण 9 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी एज्युकेशन असणार आहे. त्यात तुम्हाला 10वी बरोबर ITI असणं आवश्यक राहणार आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची गोष्ट आहेत अग्निशमन गट क. यासाठी एकूण 100 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी 10वी पास बरोबर तुम्हाला 6 महिन्याचा जो अग्निशमनचा कोर्स असतो तो सुद्धा लागणार आहे. मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्यासाठी शारीरिक पात्रता असणार आहेत. हाईट असणार 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, चेस्ट असणार 181 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहेत. आणि महिलांसाठी कोणतीही हट नसणार आहेत. चेस्टसाठी वजन असणार आहे 50 किलोग्राम आणि महिलांसाठी 46 किलोग्राम वजन लागणार आहे. पुढची पोस्ट लोकपाल. यासाठी मित्रांनो एकूण 12 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागणार आहेत आणि टायपिंग असणार आहेत. मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग लागणार आहे. त्यांनी ME साठी सुद्धा लागणार आहे. त्यांनी मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला लागणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण सूचना सुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो वर नमूद केलेल्या पदसंख्येमध्ये व आरक्षणामध्ये वाढ अथवा बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्याचबरोबर उपरोक्त संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फक्त तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अर्जासोबत जो मेल ID आणि मोबाईल नंबर या ठिकाणी योग्य द्यायचा आहे. यासाठी मित्रांनो वयोमर्यादा असणार मित्रांनो 31/1/2026 रोजी किमान 18 ते 38 वर्षे तुम्ही हा अर्ज करू शकता. कास्ट असेल तर 63 वर्षी तुम्ही ह्या अर्ज करू शकता. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवार असेल, दिव्यांग आणि अनाथ आणि खेळाडू वयाची शिथिलता सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर MC.org हे वेबसाईटवर तुम्ही हा फॉर्म आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ओके तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिव्यांगाचं आरक्षण शासनानुसार देण्यात आलं आहे. त्याचबरोबर खेळाडूंचं आरक्षण सुद्धा आहे आणि अनाथांचं आरक्षण सुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. म्हणजे जे एज्युकेशन आणि अनुभव असेल तर त्यांना सवलत मिळणार नाही. त्याचबरोबर नोंदणी केलेला प्रवेशपत्र या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हॉल तिकीट आणि फॉर्म सुद्धा तुम्ही भरू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरताना तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायचे आहेत. यामध्ये ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचे आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला 3.5x4 साईजचा फोटो सुद्धा अपलोड करायचे आहे आणि ब्लॅक पेन सही सुद्धा तुम्हाला एडिंग अपलोड करायची आहे. त्याचबरोबर जी फी आहे मित्रांनो तुम्हाला ओपनची 1000, कास्टसाठी 900 रुपये फी. ही तुम्ही फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे तुम्ही फी भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर तुम्हाला थंब आणि डिक्लेरेशन हे दोन्हीही अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जायचे. त्यामध्ये अर्जासोबत भरलेले स्वघोषणापत्र असेल, शैक्षणिक माहिती असेल, वयाचा पुरावा, EWS असेल, कास्ट सर्टिफिकेट, वैधता, नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ,
ओपन महिला खेळाडू वगैरे ज्याचं सर्टिफिकेट असेल ते, त्याचबरोबर महिलांमध्ये नावात बदल असेल त्याचं सर्टिफिकेट, मराठी भाषेचं नॉलेज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, डोमासाईल, जर अंशकाली पदवीधर असेल त्याचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे सगळे डॉक्युमेंट्स, जे आरक्षण वगैरे असेल ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जायचं आहे. ओके, तर इथे मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या मार्फत गट क संवर्गातील सर्व सेवने रिक्त पदांची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.